कुलकर्णी, तुम्ही निष्कारण स्वतःला त्रास करून घेता. इतकं अपसेट होण्याची काही आवश्यकता नाही. शिवाय असं बघा, आमच्या सहनशक्तीचा अंत बघू. तुम्ही व्यवस्थितपणे शांतपणे काही सांगितलं तर आम्हाला तुमच्या पाठीशी उभं राहता येईल. गुणाविरुद्ध आता तुम्ही निरर्थक प्रश्न विचारला. कुलकर्णी, मला व्यक्तिशः तुमच्या अकॅडमिक आणि इतर कार्याबद्दल, चिकाटी आणि तळमळीबद्दल फार आदर आहे. म्हणून हा उद्योग आरंभलेला. तेव्हा फार युक्तिवाद न करता आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली तर फार बरं होईल. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आजचा हा प्रपंच अगदी अनौपचारिक जांभेकर व मी दोघांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला आहे. थिंग्स कुड बी वॉटर फॉर यू. आम्हाला ते शक्यतो होऊ द्यायचं नाही. एम आय क्लिअर? यू आर ऑलवेज क्लिअर पीवाय. तुम्ही नाटकं लिहिली आहेत का? हो. तुम्ही तुमच्या लेखनाविषयी काही माहिती द्याल का? हो. तुम्ही एकूण किती नाटकं लिहिली? 3. केव्हा? 1947 ते 54च्या 7 वर्षात. त्यांची नावं? नीट आठवत नाही कारण जमाना झाला. मी नाटकं लिहिली आहे ते स्वतः सुद्धा विसरून गेलो आहे. ती नावं सुद्धा आता पुरातन वाटतात. रक्त कोमल पहाट, किनारा तुला पामर आला आणि शेवटचं रौद्र भारत. तत्पूर्वी 1-2 लिहिली होती पण ती रंगभूमीवर आली नाहीत, त्यामुळे हीच खरी. ती रंगभूमीवर कुणी आणली होती? अभिनव या संस्थेने. ह्या अभिनव संस्थेचे काही राजकीय संबंध होते का? तुमचा ह्या अभिनव संस्थेशी संबंध कसा? तुम्ही सामंत या गृहस्थाला ओळखता का? या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सुरेश सामंत एका अति डाव्या चळवळीत आहे आणि परवा त्यांना अटकही झाली आहे. हे तुम्हाला माहिती असेलच. त्यांना तुम्ही ओळखता? या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. विरांटा, ज्या फाईलमध्ये मी खुणा केलेले सामंतांच्या बाबतीतले रेफरन्सेस वाचून दाखवा. वाचू का? हो. सामंत अभिनव या एका नाटक मंडळी बरोबर आहेत. ही मंडळी डाव्या विचारसरणीची प्रचारी नाटके करत असते. सामंतांच्या घरी अटकेच्या वेळेला 10-15 नाटकांची पुस्तके मिळाली. रक्त कोमल पहाट ह्या नाटकाची एक प्रत त्यात होती. त्याच्यावर सस्नेह श्री असं लिहिलेलं होतं. सामंतांच्या कागदपत्रात एका जुन्या फायलीत प्रागतिक नाटक परिषद स्थापनेसंबंधी काही कागद मिळाले. भायखळ्याला झालेल्या या बैठकीला बरेच लोक हजर होते. इन शॉर्ट, हे श्री तुम्हीच का? तुम्ही म्हणता त्या सामंतांना रक्त कोमल पहाटचे हे नाटक दिल्याचे मला आठवत नाही. म्हणजे सामंतांना तुम्ही ओळखता, फक्त तुमचं पुस्तक तुम्ही त्यांना दिलत का नाही हे तुम्हाला आठवत खरं ना? तुम्ही म्हणता त्या सामंतांना असं मी म्हणालो. मी त्यांना ओळखतो असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही त्यांना ओळखत नाही? या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. तुम्ही म्हणता त्या सामंतांविषयी पोलीस हवी ती कामगिरी करतील, एव्हा त्यांनी केली असेल. मी सामंत याविषयी काहीही बोलायला बांधलेला नाही. हे पहा कुलकर्णी, तुम्ही जास्त हुशारी करत नका. आमची सहानुभूती गमावून तुमचं भलं व्हायचं नाही. अभिनवने तुमची नाटकं केली, अभिनवशी या सामंताचे संबंध होते आणि तरीही सामंताची तुमची ओळख नव्हती. यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? पहिलं जांभेकर, अगदी अल्जेब्रिक प्रश्न विचारला पीवायनी. A is equal to B, B is equal to C, therefore A is equal to C. निरुत्तर झाला हा हे मान्य करा. नाही पीवाय, इतका बीजगणिती विचार करता येतो तर एक साधी गोष्ट तुम्हाला कशी कळत नाही? तुमच्या बीजगणिताचे स्टेटमेंट शक्य आहे, प्रश्न नाही. म्हणजे सामंतांना तुम्ही ओळखता? सरळ कबूल करून टाका. मी सामंत या माणसाविषयी एवढं का बोलावं ते सांगा जांभेकर.
याचं कारण सामंतांना झालेली अटक. एनिवे, तुम्हाला नसेल बोलायचं तर नका बोला. तुमची बोलायची अनिच्छा सुद्धा खूप काही बोलून गेली आहे. तुमची नाटकं राजकीय नाटकं होती ना? क्षीरसागर, तुम्ही MS मराठीचे प्राध्यापक, त्यामुळे ही वर्गवारी तुम्हाला करता येणार, मला कशी करता येईल? नाटक म्हणजे नाटक, तेवढंच मला ठेव. तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लिहिलेलं नाटक कोणतं? या तेलंगणात काही ना काहीतरी होत असतं आणि ते कधीही कळत नाही. तेव्हा तेलंगणाच्या पार्श्वभूमीवर ते जरा शुद्ध तेलगूच सांगा. मी सांगतो. हा? इतकं पटकन सांगतो तुम्ही पहिल्यांदाच म्हणाला कुलकर्णी. तेलंगणात 1949-50 मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र उठाव झाला होता क्रांतीसाठी. त्या चळवळीनं भारावून जाऊन मी बरंच काही लिहिलं होतं. त्या सशस्त्र उठावात मला रक्त कोमल पहाट दिसली होती. तुमचे व पार्टीचे त्यावेळी संबंध होते? ते तुम्हाला नवी रंगभूमी या मासिकातील परीक्षणाला समजेल. नीटचं आठवत नाही कारण बरीच वर्ष झाली, पण त्यांनी माझ्या दुसऱ्या नाटकाविषयी काय लिहिलं होतं ते तुम्हाला सांगण्याजोगं आहे. त्यांच्या समीक्षकानं लिहिलं होतं की मार्क्सिझमचा शुद्ध व शास्त्रीय दृष्टिकोन नसल्यामुळे हे नाटक सामाजिक दृष्ट्या वास्तवदर्शी होत नाही. एक डावा लेखक इतकी मूलभूत चूक करू शकतो, मध्यमवर्गीय भावव्यवस्थेचा बळी होऊन वर्गशत्रू ओळखू शकत नाही, ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला डावा लेखक म्हटलं तर तुम्हाला वेलणकर पार्टी कशी काम करते तेच कळत. मी जर त्या पार्टीचा सभासद असतो आणि असं आयडिओलॉजिकली चुकीचं नाटक मी लिहिलं असतं तर नवी रंगभूमी या मासिकानं त्याविषयी पूर्णपणे मौन पाळलं असतं आणि मी ते नाटक हळूच विड्रॉ केलं असतं. तुम्हाला नाही कळायच्या गोष्टी. परंतु पार्टीला ह्या नाटकात बराच रस वाटला हे इंटरेस्टिंग आहे. गेल्या 4-2 वर्षात ह्या नाटकाचं पुनरुज्जीवन झालंय हे तुम्हाला ठाऊक असेल. हो, माझे रॉयल्टीजचे चेक येतात ना. आपल्या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजेसमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. साहेब, गेल्या 3 वर्षात एकूण 5. ह्या प्रयोगामागे कुणाची प्रेरणा होती? ते प्रयोग करणाऱ्यांना ठाऊक नाही का? गेल्या वर्षी ह्या नाटकाचा एक खासगी प्रयोग करण्यात आला. प्रयोग संपला. टाळ्यांचा गजर संपल्यावर एकदम इंटरनॅशनल वाजवण्यात आलं. हे खरं आहे. हे इंटरनॅशनल काय प्रकरण आहे? वेलणकर, इंटरनॅशनल म्हणजे कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे अँथम. सगळ्या मार्क्सिस्टांच्या लेखी तो ट्यून पवित्र असतो. इंटरनॅशनल वाजवलं गेलं हे मला ठाऊक नाही, पण तसं झालंच नसेल असं मी म्हणत नाही. लेखक नाटकाच्या बाबतीत ठाम भूमिका घेऊ शकतो. नाटकानंतर काय वाजवलं जावं हे सांगण्याचा अधिकार लेखकाला नाही. इंटरनॅशनल 1943 पर्यंत कम्युनिस्ट रशियाचं राष्ट्रगीत होतं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तुमच्या नाटकानंतर परदेशी राष्ट्रगीत वाजवलं जावं हे तुम्हाला पटतं का? माझ्या भावना दुखावल्या जात नाहीत एवढं नक्की. तेव्हा मी पुन्हा सांगतो, नाटकानंतर, आणि तो नंतर शब्द महत्वाचा आहे. काय केलं जावं हे सांगण्याचा अधिकार नाटककाराला नाही. That's fair, that's fair. ही तुमची अभिनव संस्था सध्या चालू आहे का? नाही. सध्या अभिनव या नावे चालणारी संस्था निराळी आहे असं तुमचं म्हणणं? निदान माझ्या माहितीतली माणसं तिथं आता नाहीत. त्यांनी आता वेगळीच संस्था काढली आहे. ते अजिबात राजकीय नाही. कोणती? काहीतरी नाट्य वसंत किंवा नाट्य हेमंत असं काहीतरी करंट ना. अभिनव संस्थेत दुफळी का पडली? फार मोठा इतिहास आहे. साधारणपणे मराठी संस्थांचा इतिहास असतो त्यापेक्षा निराळा. माधवी भवे व विठ्ठल देऊसकर या मंडळींनी बाहेर पडून ती संस्था मोडली हे खरं आहे का? हा प्रश्न त्यांना विचारणं योग्य ठरेल. पण त्या संस्थेचे अग्रगण्य नाटककार म्हणून तुम्हाला या दुफळीची काहीतरी झळ पोचली असेलच की. तुम्ही साक्षी असालच की त्याला. होतो.
तेव्हा तुम्हाला बरंच काही ठाऊक आहे. निदान बऱ्याच गोष्टी तुम्ही बरोबर जोखता. ही दुफळी पडण्याचं तसं काही कारण नव्हतं. प्रचारी कलावंत हे बिरुद मिरवताना काही लोकांना त्रास व्हायला लागला. त्यातून मुक्त व्हावंसं वाटू लागलं त्यांना. सगळी कला प्रचारच असते हे त्यांना ठाऊक नव्हतं. पण सगळा प्रचार कला नसते कुलकर्णी. अर्थातच वेल पोटेड. पण कुठली कला फक्त प्रचारच असते हे ठरवता येणं फार सोपं नाही. साधारणपणे आपल्याला रुचत नाही तो प्रचार करणारी कला कला नव्हे असे डांगरे आपण पेटत असतो. माझी तयारी सगळ्यांना होती, काही परीक्षण चांगली आली नाही तर कोमेजून जायचं अशा प्रवृत्तींच्या माणसांसाठी अभिनव मध्ये जागा नव्हती. अभिनव कोसळायला त्यामुळेच सुरुवात झाली. रंग लावून स्टेजवर उभ्या असणाऱ्या अभिनवच्या माणसापुढं एक पेयच होता. त्यांचं अंतर्मन त्यांना एक सांगत होतं की त्यांचा प्रेक्षक आहे. तो समीक्षण लिहित नाही एवढंच. त्यांना प्रचार आवडत होता कारण त्याला समजतील अशी हाडामासाची माणसं तो तिथं पाहत होता. दुसऱ्या बाजूला तुमचं आमचं आणि समीक्षकांचं जग होतं. त्यातूनही पाय निघत नव्हता. हा पेच अभिनवला सोडवता आला नाही. माझ्या ते लक्षात आले तेव्हाच मी अभिनव मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फार कष्ट. तुम्हाला त्या वेदना कशा सांगू? माझी धडपड निर्मितीची होती. तिच्या मुळावर हळूहळू आक्रमण व्हायला लागलं. माझ्यातला राजकीय कलावंत त्यामुळे पार हादरला. जग उलट पलटलं. अजूनही जुने दिवस अधून मधून परत येतात. आल्यासारखं माधवी, तुझ्यात कधी फरक पडतच नाही. पिवळीच मी पाकोळी ग असं वरदान तुला मिळालं दिसतंय. कशी काय झाली जेल यात्रा? लहानचीच होती. पूर्वीचा रोमॅन्टिक उत्साह आता उरलेला नाही त्यामुळं सगळं सुरळीत होतं. शिवाय सहकाऱ्यांची बोलण्याच्या निमित्तानं लेनिन पुन्हा वाचून होतो. तुला तर ठाऊक आहेच. मी आज धूमकेतू सारखी असं तुला वाटलं नव्हतं ना. म्हटलं तुला जरा धक्का द्यावा. धक्का? आता कसला धक्का? चालला सूर चढवी. इतकं गंभीरपणे काय घ्यायला हवं? तुझी शब्दांची गंमत ऐकता ऐकताना बरेच वेळा मला त्या सारख्या 4-5 वर्षा वर फेकणाऱ्या आणि छेडणाऱ्या सर्कशीतल्या माणसाची आठवण होते बघ. त्यांची जशी त्या पशावर हुकूमत असते तशी तुझी स्वरावर. कधी एकदम धार येते तर कधी एकदम पोथटपणा. कधी आशय उंच जातो तर कधी त्याचा तळच गवसत नाही. ते जाऊ दे. धक्का कसला? आज 18 सप्टेंबर. मग Ours is a jolly good, absent-minded professor. म्हणून ही फुलं काय? नवल वाटलं. वाटलं नाही, वाटत आलं नाही. का बरं? सगळे भाग जाऊन बाकी शून्य येईल असं मला वाटलं होतं. पण ही फुलांची बाकी राहतेच. सगळे भाग लागून बाकी शून्य येईल असं तुला वाटलं होतं. मला कधीच नाही. कारण गणित मांडून ते पुरं करायचा तो प्रयत्नच केला नव्हता. That's right. तुझ्यासारख्यांना हेच कळत नाही.
सगळ्या प्रश्नांना एक संघ संपूर्ण सर्वंकष उत्तर असतात असं तुम्हाला वाटत राहतं. आय डोंट नो व्हाय. अरे पण मला काही देणारच का नाही, बस म्हणणारच का नाही, का मी निघून जाऊ? मला विचारू. That would be so unlike you. काय घेणार आहेस? बियर का आपलं युजल पॉइझन? Usual poison नाही घेऊ. काय घ्यायचं? खरंच तू बसत कशी नाहीस का? हा प्रश्न मी बऱ्याचदा ऐकला. दुसऱ्यांदा खरंच तुझी हालचाल, तुझं स्मित, तुझं खळाळ हसू, तुझी फुलांची आवड, रंगभूमीवरचं दैदिप्यमान व्यक्तित्व, त्या चिंचा, ते हिंडण, त्या चर्चा, त्या लांबलेल्या सांजवेळा, ती जवळी आणि तो तीळ. विसरणं अवघड आहे मानवी. बुद्धीनं मानलं तरी रक्त अजून मानत नाही. श्रीधर, रक्तावर बुद्धीची अधिसत्ता गाजवण्याचं हे भलतंच काम तू अंगावर का घेतलंस? हा प्रश्न मी बऱ्याच वेळा ऐकलाय, आज पहिल्यांदा. प्रश्न टाळू नकोस. पण हे तुला सांगून काय फायदा? तुला काही ते पटायचं नाही. सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण करायची तुझी सवय आहे जाते. सवय ही रक्ताची असते माझी. माझं रक्तच बेलगाम आहे असा त्याचा अर्थ. विठ्ठल कसा आहे? परवाच मी त्याच्या नवीन नाटकाचं परीक्षण वाचलं. गेल्या वर्षभरात नाटक बघायला काही झालं नाही, पण त्याचा आवाज, तो घनदाट आवाज अजूनही माझ्या कानात आहे. तुला आठवतं, एकदा त्यानं माझ्या घरात छोट्या कार्यकर्त्यांपुढे कविता वाचल्या होत्या. तो आवाज आणि त्याचे स्पंदन. काल रात्री मी पुन्हा एकदा त्याचा टेप ऐकला. विठ्ठलचं गर्जन आणि सागराचं गर्जन. कृण्वन्तो नक्षत्र मुर्वितलम ही ओळ म्हणताना झालेली ती स्पंदने. तुला हसू येईल, पण बरेच वेळा मी जेव्हा येणाऱ्या क्रांतीचा विचार करतो तेव्हा तिचं गर्जन, सागराचं गर्जन आणि विठ्ठलच्या घनदाट आवाजाचं गर्जन एकमेकात मिसळू लागतात. तुझा विठ्ठलवर काही राग नाही? त्याच्यावर कसला असलाच तर तुझ्या. माधवी, विठ्ठलला तू बळकावलंस याच्या उलट बोलणं खोटं बोलणं. त्याच्यावर मी काय? मी बांधित असलेला एक गट पांगळा झाला म्हणून. पण तो निर्दय हरला विठ्ठलचा नव्हता, तुझा होता. लागली तुझी काळजीला परत तापायला लागली. बरं, मला सांग, अलीकडे नवीन काही लिहिलंस? माझं नाटक तुझ्या बरोबरच संपलं. पण ती 3 नाटकं, ती लिहिताना या समाजाच्या उत्थानाचं भविष्य मी लिहितोय असा दुर्दम्य विश्वास मला होता. तोच हरवला. विठ्ठलचा आवाज त्या विश्वासाचं ध्वनी प्रतीक होतं. तुझं रंगमंचावरचं असणं ही त्या विश्वासाची शान होती. माझा शब्द फक्त ते समाधान मला त्या वर्षात तुम्हाला फार फार शब्द आज एकदम मोकळा झाला. सृष्टीच्या निर्मितीपूर्वीची प्रचंड भयंकर शांतता आज मी अनुभवतो. हेच मला इथं ओळख घालतं. तू हे सगळे उन्मेष त्या सर्वंकष तत्वज्ञानात का बंदिस्त केले आहेस? तू आपण शापित यक्ष का झाला आहेस? मध्ये क्षमा
शिखरी दशना पद्मबिंबाधरोष्टी सामी प्रियक्षी माधवी श्यामरांगी. पंडित पाठांतर चुकला. एकदम कमरेला हात टाकला. पहिले शब्द मध्ये क्षमा नाही तर तन्वी क्षमा आहे. आणि हो आता जरा वारुणीकडे लक्ष द्या आणि त्यावर खोट्या नको करूस. रक्त कोमल पहाट नाटकाच्या वेळेचे दिवस आठवले. वातावरण कसं मंतरलेलं होतं. विठ्ठलचा उदय त्यावेळेस झाला. तुझ्या आधारे अजूनही तुझा आधार आहे म्हणून तो उभा आहे असं मला बरेच वेळा वाटतं. अलीकडे काही बातमी नाही. तो भेटला नाही, तूही भेटली नाहीस. आपण विठ्ठल विषयीच बोलणार आहोत का? तुझी हरकत असेल तर नको. पण तुला पाहिलं की 3 वर्ष कानात घुमू लागतात त्याला मी काय करणार. तू समजशील असं वाटलं होतं. पण पुढचा पिसारा फुलवलेल्या मोरासारखी तू तुझ्यातच दंग होतीस. अगदी तोच दिला. आलंच कोणी जवळ तर ते मोरासाठी येतं. मोर कधी कुणासाठी पिसारा पावसानं फक्त नाचायचं त्याच्या भोवती त्याच्यासाठी. तुझ्या मोराच्या तालावर नाचणारा मी पाऊस चालवतो. फक्त तुझा शब्द तेवढा खरा होता. तुझ्या मोराची जाण तेवढी खरी होती. जरा मन फिरलं कोमेजलं की कुरमोम गाणी व सर्व शहरात उडून घ्यायचे सगळं व्यक्तित्वच. का झाल्या उठते काठी अशा दुर्गम. त्या अटी तुझ्या माझ्या नव्हत्या. त्या नियतीनं घातलेल्या होत्या. त्या फार क्रूर होत्या रे. नियती असले निरर्थक शब्द उच्चारले का? ते खोटे आहेत. हो. माझ्या रक्तात त्यावेळी आणि अजूनही कधी कधी वादळासारखा पिंगा घालणारा तो प्रमत्त वारा खोटा होता. त्या वाऱ्याचा घारा का मारला नाही? पण तुझ्या हातून हे झालं नसतं. कारण तुला उमगलंच नसावं श्रीधर. विसरलास तू श्रीधर. त्या देवाची ती ओढ. सुखाची दवनी की तू गार आहे. खरं सांग श्रीधर, तुला मौनाचं सौंदर्य शास्त्र कधीतरी कळलं होतं का रे? चौकटी साचे घोषणा विचार जाहीरनामे ह्या सगळ्या बोलण्यासाठी गाण्याला मीरा व्हावं लागतं. अगदी विनोद. रंगमंचाच्या अंतरात मला भ्रमण करायचं होतं. तुझे शब्द माझे पंख पाहत होते. त्या शब्दांना बंधनं होती. कधी कधी सुद्धा विचार होताना शब्द हुलकावले दे. मग त्या झगमगत्या प्रकाशात त्या चौकटी ओढून जा.
भेटतो. मला तुझं म्हणणं नेहमीच समजलेलं होतं, फक्त मला ते मंजूर नाही. शब्द जेव्हा असे अंतराळात भ्रमण करतात तेव्हा त्यांच्या पाठीमागे फार मोठी ताकद असते. विचारांच्या शिल्पावर ते उभे असतात. तुला मी ते शिल्प मोडायला हवं होतं, ते मोडं नाही. फार उशीर झाला. मोडावं म्हटलं तरीही ते शक्य नाही. आज तू ज्यांचं सुरेख काव्य करते आहेस ते प्रसंग इतके काव्यमय नव्हते. माधवी, तू मला फसवलं आहेस याचा तुला फार वेळा विसर पडतो. मग तू माझ्या विचारावर घसरतेस. रक्त कोमल पहाट नाटकाच्या 25व्या प्रयोगानंतरची रात्र तुला आठवते? अंतराळात भरारी मारू पाहणाऱ्या माझ्या मनाचं पाखरू तुझ्या पुढं मागं घुटमळत होतं हे तुला ठाऊक होतं. तरीही त्या रात्री त्याचा धिक्कार केला. माझ्या श्रद्धेची, विचारांची हेटाळणी केलीस. मी सश्रद्ध आहे अजूनही याचं मला फार वेळा आश्चर्य वाटतं. कारण तुला माझ्या श्रद्धेऐवजी फक्त वासना दिसली. वासना मी कधीच नाकारली नव्हती. अजूनही वासनेचे जांभळे रंग मला मोहवतात, पण तुला ती फक्त वासना दिसली. माझ्या कपाळी गुरुत्वाचे, क्रांतदर्शत्वाचे गंध लावण्याची घाई का केलीस? कधी स्वतःला हा प्रश्न विचारला? फार विचार करू नकोस. अशा चुका आपण सगळेच करत असतो. तुलाही ते ठाऊक. माझी वासना तू सांभाळलीस हे मी कसं विसरेन? त्याच्याही मृदमधुर आठवणी माझ्यापाशी आहेत. तू माझा लढीवाळ केला ते मला ठाऊक का नाही? नाहीतर तो तीर अमावास्येच्या रात्री असंख्य चांदण्या होऊन मला आकाशात दिसला असता का? त्या फुलांसारख्या त्याही आठवणी अजूनही ताज्या आहेत. रडू नकोस. डोळे पुस. काही गोष्टी जुळल्या नाहीत त्याचं काय लावून घ्यायचं? कधी मधी अशी जखम उरली की बरं वाटतं. सोनचाफ्याचे गुच्छ, सुगंधाचे पिंगे फक्त जतन करायचे. मी पराभवात विजयी आहे तो त्या माधवी, तू मला फार फार त्याच्या आठवणी मी जन्मभर उंगीत राहील. माधवी, खरंच. अजूनही जुने दिवस अधूनमधून परत येतात. आल्यासारखे वाटतात, पण ते तेवढ्या पुरतच. पुन्हा ते नाहीसे होतात. सुरवंटाचं फुलपाखरू होतं न होतं तोच पुन्हा सुरवंट. कुलकर्णी, थोडक्यात अभिनव मध्ये दुफई पडल्यावर त्या संस्थेशी तुमचा काहीही संबंध आलेला नाही. सामंतांना त्यानंतर तुम्ही कधी भेटला नाही. त्याचे व तुमचे त्यानंतर कसलेही राजकीय संबंध नव्हते, राईट? हो. सामंताचं हे नवं राजकीय वळण तुम्हाला कितपत मान्य आहे? शिवाय या प्रश्नाला मी कोण उत्तर देणार? सामंतांचं नवं वळण सरकारला मान्य नाही हे महत्वाचं. त्याची शिक्षा ते भोगतीलही. त्या श्रीधर कुलकर्णींना काय मंजूर आहे याला काहीही महत्व नाही. कुलकर्णी, तुम्ही बऱ्याच गोष्टी कबूल करून गेला आहात. म्हणजे माझ्यावरची आरोप पत्रिका आता तयार व्हायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं? कुलकर्णी,
आरोप पत्रिकेसारखे शब्द वापरायची जरुरी नाही. पण तरीही तुम्हाला सरळ सरळ किंवा दुरान्वयाने कबूल असलेल्या गोष्टी खालील प्रमाणे 1. श्रीधर कुलकर्णी मार्क्सिस्ट आहे. 2. या विद्यापीठात मार्क्सिझमचा अभ्यास करणारे लहान लहान गट निर्माण झालेले आहेत, त्यांना कुलकर्णी मदत करतात. याचा सरकारी भाषेत तर्जुमा करायचा झाल्यास त्यांच्या मागे कुलकर्णींची प्रेरणा आहे. 3. सामंतांचा कुलकर्णीशी एकेकाळी संबंध आलेला असल्यामुळे गिल्ट बाय असोसिएशन या न्यायाने कुलकर्णीवर त्यांच्या अति डाव्या विचारांची जबाबदारी येते. झाली का आपत्ती यादी? काही गोष्टी अजूनही राहून गेलेल्या आहेत. होय, या विद्यापीठातील चतुर्थ वर्ग नोकरांच्या संघटनेमागे तुम्ही होता. त्यांच्या पहिल्या सभेला तुम्ही हजर होता. हो, मला बोलावलं होतं, मी गेलो. तुम्हाला बोलावलं नाही तर तुम्ही गेला असता. शेवटी या संघटनेचा रंग कोणता असावा हा प्रश्न पिवाय तुमच्याही दृष्टीनं महत्वाचा आहे. हा, बरोबर बोललात. पण त्या विद्यापीठाचा रंग अजून कोरडाच आहे. पिवाय, हे वाक्य मी बरेच वेळा ऐकतो, वाचतो, पण अर्थ कळत नाही. कुलकर्णी अर्थ अगदी स्पष्ट आहे. कळेल, तोही कळेल. पण तो समजावून सांगत मी बसणार नाही. कारण हे अर्थ समजावून सांगता येत नाही. कलकत्ता होणं म्हणजे काय हे समजावून सांगत नाहीत. तेव्हा ते होऊ देणार नाही म्हणजे काय हेही समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. या विद्यापीठातील ऍक्टिव्हिटीजना हिंसरूप येऊ देणार नाही. कुलकर्णी, खरा प्रश्न आता तुमच्या लक्षात आला असेल. तुम्ही मला आता माझ्या गावातील फ्लॅट बद्दल विचारलं, पण त्याच्याशी विद्यापीठाचा काय संबंध? कॅम्पसवरच्या माझ्या फ्लॅट विषयी फार तर तुम्ही मला विचारू शकता. जास्त हुशारीने कायदेशीरपणाने बोलू नका. अशी एक बैठक झाली होती अशी माहिती मिळालेली आहे. या संबंधी पूर्वीच काहीतरी घडलं असतं, पण ते मी थांबवलेलं आहे. काही तरुण मंडळी माझ्याकडे आली होती. त्यांना एकत्र बसून चर्चा करायची. माझी जागा वापरू का असं त्यांनी विचारलं. मी हो म्हटलं. ते कसली चर्चा करीत होते ते मला ठाऊक नाही. जी मंडळी तुमच्या ओळखीची होती हे तर उघडच आहे. त्यांची नावं सांगाल का? त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार नाही. नका सांगू, पण ती मंडळी हा अति डाव्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची सभासद होती हे मी तुम्हाला सांगतो. तुमची जागा तुम्ही त्याला कशी वापरू दिली? याचं उत्तर पिवाय तुम्हाला खरोखरच हवं आहे का? आणि मी सांगेन त्याच्यावर तुमचा विश्वास बसेल. मी केलं ते चूक नव्हतं हा माझा विश्वास आहे, तेवढं उत्तर पुरेसं आहे. तुम्हालाही ते पुरावं. एक प्रश्न त्याही पेक्षा महत्वाचा आहे. हे जे नवं व्हायलन्सचं तत्वज्ञान आहे ते तुम्हाला मान्य आहे का? कुलकर्णी, याचा जबाब मात्र तुम्हाला द्यावाच लागेल. बरी वाईट कशीही का होईना एक इमारत आम्ही बांधत आणलेली आहे. तिला सुरुंग लावायला काही माणसं पेटून उठलेली आहे. त्यांच्या बाजूला तुम्ही आहात का याचा जबाब तुम्हाला देणं भाग आहे. खरा प्रश्न तो आहे. विचार करून उत्तर द्या. या सगळ्या प्रकरणात आम्ही कुठं उभं राहायचं ते तुमच्या या उत्तरावर अवलंबून आहे. फार अवघड प्रश्न विचारलात पिवाय. तुमची सगळी चौकशी या दिशेने चालली होती याची मला कधीच कल्पना आलेली होती. पण या प्रश्नाला मी कोण उत्तर देणार?
मी मधाच तुम्हाला सांगितलं की आंधळ्या व्हायलन्सचा मी पुरस्कर्ता आहे. पण तेही अर्धसत्य आहे. खरं म्हणजे व्हायलन्सचीच मला भीती वाटते. मी रक्त अजून जवळून पाहिलेलं सुद्धा नाही. माणसाचं रक्त ते सांडून शस्त्रानं गनिमी युद्धाच्या मदतीनं इतर राजकीय उठापलट घडवून आणायची याची कल्पनाही मी करू शकत नाही. हा फार मोठा देश आहे. या संबंध देशाला कार्यप्रमाणकच नाही, हिंसक काय अहिंसक काय करायला फार थोर प्रतिभेचा माणूस हवा, तो मी नव्हे हे मला पक्क ठाऊक आहे. बंदुका हाती घेऊनच क्रांती होऊ शकते हे म्हणायला लोकांना सांगायला ठीक आहे, पण हे सांगण्याला स्वतः हाती बंदूक घ्यावी लागते. ती घेतली नाही तर त्याच्या सांगण्यावर कुणाचा विश्वास कसा बसणार? का तुम्हाला थिअरीचीच भीती आहे? पिवाय त्यात घाबरण्याजोगं काही नाही. थिअरी देण्यात तिची हुशार मांडणी करण्यात उभा जन्म जातो. या देशात जितके शब्द कामाठी करणारे सापडतील तितके इतरत्र कुठेही मिळायचे नाहीत. त्यांच्यापासून कसली भीती आहे? शब्द सुखी हा मित्रा माणूस असतो. तो इतरांनी क्रांती कशी करावी हे सांगेल, स्वतः काय करणार. हे नाटक थोडे दिवस चालतं, मग या शब्द सुख्यांचं प्रचंड नैष्कर्म्य ध्यानात येतं. आणखी एक तत्वज्ञ इतिहास जमा होतो. 20-25 लेख, 1-2 पुस्तकं आणि अगणित भाषण या पलीकडे त्याच्या भाषेत दुसरं काहीही असत नाही. माझ्याकडेही दुसरं काही नाही. किसानांना संघटित करायला मी कसा जाणार? मला तर त्यांची भाषा सुद्धा येत नाही. आम्ही या समाजात राहून परागंदा आहोत. परागंद्यांच्या हातून क्रांती होत नसते. अशा परागंद्यांनी हाती शस्त्र घ्या म्हणून सांगणं याला काही अर्थ नाही. इतरांचा तर सोडा, आमचाच आमच्यावर विश्वास नाही. शिवाय हे सगळं कबूल करण्याचा प्रामाणिकपणा माझ्यात आहे. मी काय कुणाला शस्त्र घ्यायला सांगणार? पण सांगणं कसं वाटतं, अगदी जीव तोडून ओरडावं असं वाटतं. एक मोठा प्रलय घडावा व त्याची व्यवस्था वाहून जावी असं वाटतं खरं. एक पर्वतराय आग लागावी व त्याची व्यवस्था भस्मीभूत व्हावी असं वाटतं खरं. फार वेळा वाटतं, पण तेवढं सांगायची बोलायची माझी ताकद नाही. घोषणा मीही करू शकेन, पण घोषणा म्हणजे विचार नव्हे. घोषणा नुसता आवाज पडतो, विचारांना आत्मबळ लागतं. ते माझ्या भाषेत आहे. आज आम्ही पराभूत असलो तर ते त्यामुळेच काही नाही. सवयीपोटी चर्चा करतो. मान नेहमी वरती राहावी यापेक्षा दुसरी अपेक्षा नाही. ही व्यवस्था शत्रू आहे. या शत्रूशी कसं लढावं ते सांगता येत नाही. फक्त या शत्रूच्या प्रलोभनांना बळी पडू नका तेवढंच सांगतो. मास्तर दुसरं काय सांगणार? पण पिवा आश्चर्य याचं वाटतं की एवढ्या साध्या प्रपंचाची तुम्हाला भीती का वाटते? 10 माणसं ताट उभी राहून पोहणायला शिकतात याची भीती का वाटते? एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. किंवा अगदी प्रामाणिकपणे सांगा. 4 अभ्यास मंडळ, एखादा युनियन, एखादी संघटना, 10-20 ताट माणसं याची तुम्हाला भीती वाटते. पण का? कुलकर्णी तुम्ही थांबा गंभीर, तुम्ही नंतर गोंधळून गेला आहात. आणखी गोंधळात पडू नका. इतकं सगळं लख्ख बोलला आणि अखेरीस अगदी चुकीचा बालिश प्रश्न विचारलात कुलकर्णी. सगळं कबूल केलं आणि ते करता करता एकदम गरीब होऊन गेला. नाहीतर हा प्रश्न तुम्ही विचारला नसता. आम्ही भीत नाही, अजिबात नाही. जे तुम्हाला स्वच्छ कळलंय ते आम्हालाही कळलंय. लढाई जिंकणाऱ्याला लढाई कळत नसते. ती कळणारे फक्त दोघे, एक लढाईत पोहणारा आणि दुसरा लढाईपासून पळालेला.
श्रीधर विश्वनाथ, मी पळालेला आहे तो लढाई चांगली ठाऊक असल्यामुळे. वांझोटेपणानं जळवून जायला माझी तयारी नव्हती, तुमची होती. वांझोट जळणाऱ्याची भीती इतकीच की त्याच्यामुळं आमचं पलायन उघड होत. पळून जाणाऱ्यांना ते आवडत नाही, तेव्हा ही भीती नव्हे. हा फक्त रुचीचा प्रश्न आहे. कळलं? आम्हाला असं नग्न करणाऱ्यांनी त्याची किंमत द्यायलाच हवी आणि ती तुम्हाला द्यावी लागणार आहे. मला वाईट वाटत श्रीधर विश्वनाथ, खरंच वाईट वाटतं, कारण तुम्ही माझे मित्र आहात. पण त्याचा इथं काय संबंध? तुमची ही सोय आम्ही करून ठेवली होती. तुमच्यासारख्यांची त्याग, तळमळ, निर्लस कार्य हे शब्द तुमच्यासाठी राखून ठेवले होते. पण आज फक्त एकच काम करायचं, पायाला भेगा पडेपर्यंत चालायचं. मग तुम्हाला बक्षीस देण्याचं काम आम्ही केलं असतं. तुमची चिंतने आम्ही पुस्तक रूपानं छापली असती. सर्वेपी सुखिनः संतु म्हणणारे थोर तत्वज्ञ केलं असतं. तुमच्या 61ला आणि 75ला मीच भाषणं केली असती. तुम्ही बोलला असता. तुमच्या शिष्याने तुमचे विचार शब्दांकित केले असते. पण फक्त एकच, आम्ही शत्रू आहोत असं काहीही तोंडातून बाहेर पडू द्यायचं नाही. श्रीधर विश्वनाथ, हे करायचं तुम्ही नाकारलं आहे. आता त्याची वाजवी किंमत तुम्हाला द्यावी लागेल. त्याला मी काय करू? किंमत कमी अधिक करण्यासाठी रदबदली नक्की करू. किंमत द्यावी लागेलच. लढाईतूनच पळायची संधी गमावली. आता पोळायचं तुमच्या नशिबी आहे, ते चुकणार नाही. दोन दिवस, दोन वाटी नाही, युगांत. श्रीधर, अरे व्यर्थ प्रश्न विचारू नकोस. तू सर्वात उशिरा आलेला आहेस. लढ्याची बातमी सांग, तेलंगणची बातमी सांग. लढा चालू आहे, चालू राहील. मोर्चे बांधले आहेत, ध्वज रोवलेले आहेत. आता माघार नाही. माघा अंधार असा वेढून का टाकतोय? भिंतीच्या आतला अंधार असाच असतो, कारण त्याला मर्यादा असतात. एकदा मर्यादा पडल्या की अंधार चौताळून आपलं राज्य जाहीर करतो. अंधाराचा राज्याभिषेक, त्यासाठी काळ्या रात्री अंधाराच्या घागरी. मला काही समजत नाही. मलाही. पण हे अंधाराचं राज्य कोसळणार हे कळतं. प्रकाशाची पालवी मला दिसायला लागली आहे. मोहराचा वास मला येतोय. तोच कसला येतोय? कुठून येतोय? या अंधारातून. हा अंधार त्रास करून टाकतो. कुठेतरी घनघोर नैराश्य कायमच ह्या जगावर राज्य करणार आहे असं वाटत राहत. या जगावर नक्की. पण हे जग या कोठडीचं आहे. या पलीकडे मला प्रकाश दिसत आहे, तांबूस प्रकाश. नवजात मुलाच्या त्वचेसारखा आश्वासी प्रकाश. श्रीधर, तू आता आमचा संजय आहेस. अंधार प्रकाशाचा रण दिव्य दृष्टीनं पाहणारा. पण हे रण संपणार आहे का? ती प्रकाशाची पालवी इथं कधी दिसणार आहे का? अंधार कोठडी
सांडलं, पण रक्ताची नदी सुद्धा आता काळी दिसते. टेरिस कमेंटकडे पाहताना मार्क्सला काय वाटलं असेल? त्यालाही ती प्रकाश किसनाही दिसली असेल. मॅनिफेस्टो चालता बोलता दिसला असेल. काश किसलाही थांबूस गोरा. रक्त नद्या दुतडी भरलेल्या काळ्या हळूहळू रंग पालटत आहे. तांबड्या होत आहेत, त्वचा फडफडत आहेत. नव्या वाऱ्यात यशाच्या कोवळी सहनशक्ती टिकवायला हवी. भोगरे पार करायला हवे. फत्ते आपलीच आहे. एक म्हातारा उभं डोंगर आणि कुदळ. एक म्हातारा उभं डोंगर आणि तुझी कविता वाचली मी का? चांगली आहे, पण ह्या धुसर हुरहुरी किती वेळ रेंगाळणार आहे? कुणास ठाऊक. अलीकडे यामिनी भेटली नाही, तोही भेटला नाही. तुम्ही मला भेटणं सोडून दिलं आहे काय? छे छे बाबा, तसा काही मनातही आणू नका. यामिनीच मला भेटत नाही किंवा मी यामिनीला भेटत नाही. कसंही म्हटलं तरी परिणाम एकच. आय सी. युनिव्हर्सिटीने चालवलेल्या चांभार चौकशा आज संपल्या असतील. हो, पण ही चौकशी तुमच्यावर कशी काय आली? आज विचारू नये हा प्रश्न, तरी मला राहत नाही. बळी जायचाच आहे तर तो सागर संकेत केलेला बरा. त्यानंही एक अश्वमेध केल्याचं पुण्य. हे महत्वाचं नाही. यामिनी काय येईन अशी झाली आहे? अपेक्षित गोष्टी घडायला लागल्या की निराशा होतेच. घोर निराशा. मला कळत होतं कुठेतरी विसंवाद वाटायचं ते भास असते. त्याही क्षणांना स्वतःचं काही बळ होतं. त्या बळावर सुखाचा डोलारा उभा राहील. तरीही अपेक्षा हीच होती की हे काही खरं नाही, टिकायचं नाही. तसंच झालं. तुम्हाला उर्वरी तरीही दुसरं वाटतात बाबा. आय एम सॉरी सर. तसं नव्हे, मी चांगलं लिहित नाही एवढाच त्याचा अर्थ. शेवटी प्रश्न टेक्निकचा असतो. कलेला थोडी कारागिरी लागतेच, त्यात कोणाचाच दोष नाही. खरंच बाळा, मला तसं म्हणायचं नव्हतं. ते मला ठाऊक आहे. तुम्ही जे म्हणता ते कवितेचं व्याकरण आहे. माझ्या बोलीत ते उमटत नाही, त्याला मी काय करू? तुझी ही बोली सोडू नकोस. त्या बोलीचं स्वतंत्र व्याकरण होईल. ते घडेल असं दिसत नाही. सगळेच तास बिघडू पाहत आहेत. ते पकडू शकत नाही आता मी. इतक्या लवकर इतका हताश पण का? हे तुम्ही विचारता त्याचं नवल वाटतं. तुम्हाला कळत नाही, एक शोकांतिका तुम्ही स्वतः जगत आहात तरी नैराश्याची पदर तुम्हाला दिसत नाही. बाबा, यामिनी परत येईल का? आमचा विचार तुला पटत नाही. पटत नाही असं नव्हे, कळत नाही. मला बरं वाटावं म्हणून कळत नाही असं म्हणतोस. तुला वाटतं मला बरं वाटेल. बरं बरं, पटत नाही तर झालं.
आमचा विचार मला हे सांगतो की अधिकार दिले जात नाहीत ते बळकावलेले असतात आणि ते पुन्हा बळकावूनच घ्यावे लागतात. तुझी माझी शोकांतिका ही आहे की आपण अधिकार बळकावून देतो त्यांना, पुन्हा बळकावून घ्यायची ताकद मात्र नसते. बाबा, यामिनीची काय भूमिका असेल? हे प्रश्न विचारू नको. 2 वेळा मी हे प्रश्न विचारले आणि फसलो. तुझाही दोष नाही. उदारमतवादीच रे आपण शेवटी. नाण्याची दुसरी बाजू ही सारखी आपल्याला दिसत राहते. मग द्वेष जातो, प्रतिज्ञा विरघळतात, सूड नकोसे होतात, धमन्यातलं रक्त थंड थंड होतं. कदाचित आपण उदारमतवादी नाही. मी हिंदू आहे काय? कलकला मलकल जग पाहायची ही आर्ष सवय अजून जात नाही. तसं पाहायला लागलं की अलिप्तता येते. मग त्यांना वाटतं आपला विजय झाला. खरं म्हणजे तो विजय त्या अलिप्ततेचाच असतो. मग धमन्यातलं रक्त पुन्हा उसळी घेतं. बळकावण्याची भावना वरचढ होते. सगळ्या वंचितांना बळकावणारे करण्याचा मला मोह होतो, तीव्र मोह होतो. यातून सुटका नाही. सुटका नसेलही, पण तू आहे. आपण पराभूत असलो तरी माणसा नाही. यामिनीला मी तुझा पराभव करू देणार नाही. बळकाव तिला. बाबा, तुम्ही होय, मीच. किंवा मी नव्हे, तू. बाबा, यामिनी तिला बळकावू त्याचा काही उपयोग नाही. नसतो. बळकवायचं कुणाला? बाबा, परवा यामिनी भेटली तेव्हा खूप निखारे उधळायचं म्हटलं. तिचे खांदे धरून तिला उभी केली आणि तिच्या डोळ्यात बघितलं आणि घसमटून गेलो. 2 काळेशाळ डोळे शिंकलेले, एकेकाळी त्या काळेशाळ डोळ्यात अंधार पेटत असे. अस्तित्व लाल गुंद करणार, तो अंधारच पेटत नाही. डोळे एकमेकांना टाळू लागले. अंगार पेटायचा नाही, आधी फक्त राग यायची. बाबा, यामिनी तिला बळकावू मी तिला सांगितलं, तू स्वतंत्र आहेस. तू स्वतंत्र आहेस, पण मी स्वयंभू आहे. स्वतंत्र, स्वयं, या शब्दांचा तरी अर्थ काय? इतिहास. सगळ्या शब्दांचा अर्थ शेवटी इतिहास असतो. भविष्य खाल्लेलं असतं या इतिहासाला. पावलं चालत नसतात, ती ओढली जात असतात. इतिहास भविष्य एकरूप असतात, अनादी आणि म्हणून अनंत निरंतर. तुलाही करतला मलकवत जग दिसू लागलं ना, हे कधी थांबणारच नाही. बाबा, आता तुमच्या चौकशी नंतर काय व्हायचं आहे? काय होणार? मला काढून टाकणं त्याला शक्य नाही. मी बांधलेली चतुर्थ वर्ग नोकरांची संघटना त्यांना मोडायची आहे. मी विद्यार्थ्यात रुद्रपंथी विचार पसरवीत असल्याची त्यांना शंका आहे. मला अटकेत टाकता येईल त्यांना. पुष्कळ नियोपनियम आहेत. करतला मलकव जग पाहणाऱ्या हिंदू संन्याशाला रुद्रपंथी म्हणून ते तुरुंगात टाकणार आहेत. पण ती गेली. मधल्या
मधल्या काही स्मृतीच पण त्यांची पुनर्झाली नाही. आता ते पुन्हा होणे नाही. मी होऊ देणार नाही. ती रक्त कोमल पहाट मी पुन्हा ओढून आणेन. यामिनीलाही यावं लागेल. येईल पोरात येईल. यामिनी की तांबूस गोरी पहाड. यामिनी पहाड. बाबा कुणीतरी आलंय. यामिनीच आली असेल का? बाबा ती आली आहे. यामिनी तांबूस गोरी पहाड. यामिनी भिंत खचली कलरवून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा